मोठी बातमी ती म्हणजे बळवंत वानखेडे सध्या मातोश्रीवरती दाखल झालेत। बळवंत वानखेडे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलेत आणि थोड्याच वेळात नाना पटोले सुद्धा तिथे पोहोचणार आहेत। काँग्रेसकडून निवडून आलेले खासदार बळवंत वानखेडे हे सध्या मातोश्रीवरती पोहोचलेत। बाण होता तो देशाचा होता, द्वेषाचा होता आणि आमचा जो बाण होता हा मोहब्बतचा होता। अमरावती ही नेहमीच अमरावतीचा विकास जो आहे तो त्याच्या पद्धतीने निश्चितच येणाऱ्या काळात जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन। नवनीत राणांचा पराभव तुम्ही केला, नाही त्यांनी आमचं अभिनंदन केलं। बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाहीत, त्या पद्धतीनं ते काही बोलले नाहीत। ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही। उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहेत ते अशी माहिती आहे की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडीसोबत सदैव आहे हा विश्वास आहे। ही सीट ऍक्च्युली म्हणजे शिवसेनेची होती, म्हणजे अगोदर तर तुम्ही शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, परंतु केवळ नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही काँग्रेसकडे तुम्ही मागून घेतली आणि त्यामध्ये बघा नवनीत राणा काही खूप मोठ्या महत्वाच्या आहेत, तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न विचारतात अशातला काही भाग नाहीये। नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो आणि आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या, आम्ही आमची मतं घेतली। तर बळवंत वानखेडे यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अमरावती लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा त्यांनी पराभव केला आणि यानंतर विजयी झालेले बळवंत वानखेडे हे मातोश्रीवरती आले होते। उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली, उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं आणि आता थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मातोश्रीवरती पोहोचणार आहेत।